नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी विषय गणित। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच प्रश्नपत्रिकांमध्ये विचारलेले महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत आणि हे सगळे प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडवून घेणार आहोत आणि हे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे नेहमी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सर्वप्रथम आपणा सर्वांना स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आपल्या या व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा। बघा, ज्यावेळेस आपण प्रश्नपत्रिका सोडवतो त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, प्रश्न काळजीपूर्वक वाचणं आणि तो समजून घेऊन मग सोडवणं। बघा, इथे आपल्याला पहिला प्रश्न असा विचारलाय, b+2 ही एक समसंख्या आहे, तर त्यानंतरची येणारी पाचवी समसंख्या कोणती? b+2 ही समसंख्या, तर त्याच्यानंतरची पाचवी समसंख्या विचारली आपल्याला। मग बघा, आता दिलेली समसंख्या कोणती आहे, तर +2 घेऊया आपण। म्हणजे दिलेली इथे सूत्र कसं वापरायचं, दिलेली समसंख्या अधिक ज्या क्रमांकांची समसंख्या पाहिजे त्याची दुप्पट। मग काय करायचं आहे, 2 × 5, कारण विचारले कोणती, पाचवी, मग 5ची दुप्पट म्हणून मग ×2। आता बघा इथे +2 अधिक b×5 10। मग आता मला सांगा, अधिक 2 आणि 10 यांची बेरीज किती येते, +12। आणि मग ब हे आहे तसं लिहूया। मग बघा बरं, b+12 कुठे आहे, पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। 2,27,000 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिलेला अचूक पर्याय कोणता? आता बघा, 2,27,000 विचारले म्हणजे 27,000 पूर्ण आहेत का, नाही, पावभाग कमी आहे ना 27ला। मग बघा, पावणे म्हटलं की काय करायचं, हजाराचा पाऊण भाग म्हणजे किती, 750, आणि कितीला, 27ला कमी आहे म्हणजे 26 पूर्ण आहेत। मग बघा बरं, 26,750 आंतरराष्ट्रीय विचारले, मग आता इथे मराठी लिहून जमेल का, नाही, ही देवनागिरी आहे, मग आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्रजीमध्ये अंक। मग बघा हे 26,750, मग बघा बरं 26,750 पर्याय क्रमांक 3 मध्ये, म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघा, 1 ते 100 मधील सर्वात मोठी मूळ संख्या व सर्वात लहान विषम मूळ संख्या यांची बेरीज खालीलपैकी कोणत्या संख्येचा वर्ग आहे? मग बघा बरं, विचारलेल्या माहितीनुसार किंवा दिलेल्या माहितीनुसार 1 ते 100 मधील सर्वात मोठी मूळ संख्या आहे 97, आणि सर्वात लहान विषम संख्या कोणती आहे, तर 3 आहे, कारण 2 ही समसंख्या आहे, सममूळ संख्या आहे, आपल्याला विषम मूळ विचारले म्हणून मी इथे 3 घेतलं। मग यांची बेरीज, मग बघा बरं, या दोघांची बेरीज किती येते, 97, 98, 99, 100, किती आली बेरीज, 100। मग विचारले का, लगेच इथे 100ला टिकमार करायचं नाही आहे, प्रश्न काळजीपूर्वक बघा, बेरीज खालीलपैकी कोणत्या संख्येचा वर्ग आहे, म्हणजे 100 ही संख्या कोणाचा वर्ग आहे, तर आपल्याला मिळते 10चा वर्ग 100, मग 100 ही संख्या 10चा वर्ग आहे। मग बघा बरं, इथे पर्याय क्रमांक 3 मध्ये 10 आहे, म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 10। बघा, इथे आपल्याला असा प्रश्न विचारला आहे, खालील पदावलीत चौकटीत पर्यायातील अनुक्रमे कोणती चिन्हे येतील? आता बघा, 27, 7, 4, 10 आणि 6। आता बघा, इथे हे 2 येणार आहेत का, नाही येणार, का नाही येणार, कारण इथे बरोबर चिन्ह दिलेलंच नाही आहे। मग आपल्याला उत्तर कसं कळणार? मग बघा, बरोबर चिन्ह पाहिजेच ना, त्याशिवाय पदावलीचं उत्तर कळेल का, डावी बाजू बरोबर उजवी बाजू, म्हणून मग बघा इथे दोन्ही बरोबर चिन्ह दिलेले आहेत, म्हणजे यापैकी एक आपलं उत्तर आहे। आता मी इथे पर्याय क्रमांक 4 मधली चिन्ह इथे ठेवते। बघा, 27, 7, 4, 10 आणि हे 6। बघा इथे भागाकाराचं चिन्ह आहे, गुणाकाराचं चिन्ह आहे, वजाबाकी, आणि इथे बरोबर आहे। आता बघा, भागाकार आहे, मग 27ला जर आपण 7ने भागलं, सॉरी इथे 28 आहे, इथे 28 आहे, 28ला आपण 7ने भागलं तर किती येतं, 7 चोक 28, पुढचं आहे तसं लिहून घेऊया या पद्धतीनं। आता बघा, 4 चोक 16, 16 मधून हे 10 गेले, बाकी किती आली, 6।
मग बघा बरं, बरोबर 6च आहे ना, म्हणून मग आपलं या पदावलीनुसार बघा डावी बाजू आणि उजवी बाजू बरोबर आहे. याचं पण उत्तर किती आलं? 6च आहे. आणि इकडे पण 6च आहे, म्हणजे डावी आणि उजवी बाजू समान आली, म्हणून बरोबर चिन्ह. म्हणून मग इथे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अनुक्रमे पर्याय क्रमांक 4 मधील चिन्हे येतील. पुढचा प्रश्न बघा, एकूण 304 बेंच समप्रमाणात 12 वर्गात ठेवायचे ठरविल्यास 12 वर्गात समान ठेवून किती बेंच शिल्लक राहतील? आता बघा आता इथे 304 बेंच आहेत आणि 12 वर्गामध्ये ठेवायचे ठरवल्यास 12 वर्गात समान ठेवून किती बेंच शिल्लक राहतील? मग काय करायचं आहे? 304 बेंचला 12ने काय करूया? भागूया. मग बघा 12च्या बड्यामध्ये 30 नाही आहेत, मग त्याच्यापेक्षा लहान संख्या कोणती आहे? 12 दुने 24. मग बघा 30तून 24 गेले, आपण 24 पासून 30 पर्यंत म्हणू शकतो अंक. किती आली बाकी? 6. वरून हा 4 खाली घेतला. 12च्या पाड्यामध्ये 64 नाही आहेत, मग त्याच्यापेक्षा लहान संख्या 12 पंचे 60. मग बघा बरं 64 मधून 60 गेले, बाकी आली 4. मग आपल्याला काय विचारले? समान म्हणजे 12 वर्गामध्ये प्रत्येक वर्गामध्ये 25 असे 12 वर्गामध्ये समान बेंच 25 होईल की नाही? 25 ठेवले जातील. किती बेंच शिल्लक राहतील असं आपल्याला विचारलं. मग बघा बरं बाकी किती आली आपली? 4 आले, म्हणजे 4 बेंच शिल्लक राहतील. मग बघा बरं पर्याय क्रमांक 3 मध्ये 4 आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 4 बेंच शिल्लक राहतील. बघा पुढचा प्रश्न, 6 फुली 5 4 फुली या संख्येस 9ने निःशेष भाग जात असेल तर फुलीच्या जागी कोणता अंक असेल? आता भाग कशाने गेला पाहिजे? 9ने. म्हणजे इथे आपल्याला काय वापरता आलं पाहिजे? तर 9ची कसोटी. मग 9ची कसोटी काय सांगते आपल्याला? दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 9ने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला 9ने भाग जाणार आहे की नाही, हे सांगते. मग बघा बरं यांची आपण बेरीज करूया. आता इथला अंक आपल्याला माहीत नाही, थोड्या वेळ हे 2 अंक बाजूला ठेवूया. 6 आणि 5 11, 11 आणि 4 15. यांची बेरीज किती आली? 15. आता बघा मी पर्याय क्रमांक 1 घेते, तुम्हीही पर्यायांचाच वापर करायचा आहे या गणितासाठी, या प्रकारच्या गणितासाठी. आता 6 इथे 6 आणि इथे 6, मग 6 आणि 6 किती झाले? 12 झाले. मग इथे आपण काय करूया? डायरेक्ट 12 या 15 मध्ये मिळवूया. मग बघा 5 आणि 2 7, 1 आणि 1 2. मग आपलं उत्तर किती आलं? 27 आलं. मग बघा बरं 9 त्रिक 27, म्हणजे जर आपण 6 इथे ठेवलं फुलीच्या जागी तर या पूर्ण संख्येतील बेरीज येते, या पूर्ण अंकांची बेरीज येते 27. 27ला 9ने भाग जातो, म्हणजे या पूर्ण संख्येला सुद्धा असा इथे 6 ठेवला तर पूर्ण संख्येला 9ने निःशेष भाग जाणार आहे. म्हणून फुलीच्या जागी 6 हा अंक योग्य आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 6. आता बघा यांची बेरीज आहे 15. जसं आता 7 आणि 7 जर आपण 7 ठेवले तर त्यांची बेरीज 14 येते. मग 15 आणि 14ची बेरीज किती येते? 29. 29ला नाही भाग जात, त्याप्रमाणे तुम्ही बाकीचे पण करून चेक करू शकता. पुढचा प्रश्न बघूया. 5,99,999 या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या पर्यायातील कोणती? आता क्रमिक म्हणजे याच्यानंतर लगेच कोणती संख्या आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. आता काय करायचं? ही अक्षरामध्ये संख्या दिलेली आहे, आपण अंकामध्ये लिहून काढूया ही संख्या. 5,99,000. मग बघा बरं 5,99,999. आता हे बरोबर लिहिलंय का ते करण्यासाठी काय करायचं आहे? घरं काउंट करूया. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. बघा 5 लक्षच्या घरात हे 99,000, हे 9 शतकाचं घर आणि हे दशक एकक, बरोबर आहे. मग याच्यानंतर येणारी लगत संख्या, लगत म्हणजे नंतरची, मग याच्यामध्ये काय करूया? 1 मिळवूया. मग 9 आणि 1 10, हातचाला 1, 9 आणि 1 10, परत हातचा 1, 9 आणि 1 10, परत हातचा 1, 9 आणि 1 10, परत हातचा, 9 आणि 1 10, हातचाला 1. मग 5 आणि 1 6. मग बघा बरं आता मात्र ही संख्या कशी झाली? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 6 लक्ष. मग बघा बरं 6 लक्ष. आता इथे कन्फ्यूज व्हायचं नाही, डायरेक्ट 0 मोजा. 2 आणि हे 3 5.
5 शून्य आहेत, मग हे 2 आणि हे 3 शून्य. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 6 लक्ष. बघा पुढचा प्रश्न आपल्याला असा दिलाय 4.3/2 अधिक 2.4/2 वजा 3.2/2. आता बघा आता इथे अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी दिली. मग आपण पहिल्यांदा काय करूया, बेरीज पूर्ण करून घेऊया. त्याआधी आपण ह्याचं काय करूया, पूर्णांकयुक्त अपूर्णांकांचं आपण अपूर्णांकात रूपांतर करून घेऊया. बघा हे गणित 2 प्रकारे सोडवता येतं. डायरेक्ट तुम्ही जर 2 आणि 4ची बेरीज केली तरीही चालेल आणि मग या दोघांची बेरीज केली तरीही चालेल. पण बघा आपण असं सोडवतोय, बेचौक 8, 8, 9, 10, 11 हे 3 मिळवायचे आहेत. म्हणजे बघा या पद्धतीने बेचौक 8 अधिक 3 आणि छेद आहे तसं 2 ठेवायचा, अधिक या दोघांचा गुणाकार 2 × 2 अधिक 4 भागिले 2 वजा बेत्रिक 6 अधिक 2 भागिले 2. आता बघा बेचौक 8, 9, 10, 11 मग इथे किती आलं उत्तर 11/2 अधिक बेदुणे 4, 4 आणि 4 8/2 वजा 3 दुणे 6, 6 आणि 2 8 छेद आहे तसा 2. आता बघा सगळ्यांचा छेद कसा आहे, समान आहे. मग काय करायचं, अंशांची बेरीज करूया. हे 2 आधी सोडूया. 11 अधिक 8 19/2 आणि याच्यातून आता 8/2 यांची काय करूया, वजाबाकी करूया, कारण छेद कसा आहे, समान आहे. मग 19 मधून 8 गेले किती राहते 11, वजाबाकी आली 11, छेद आहे तसा 2 एकदाच लिहायचा. आता बघा पण असं मात्र असं कुठे दिसतंय का, आपल्याला नाही दिसत आहे. मग आपलं उत्तर चुकलं का, तर नाही. हे काय आहे, अपूर्णांक आहे. आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये उत्तर काढायचं आहे ना, पर्याय दिलेत. मग काय करायचं, या 11ला 2ने भागूया. मग बघा 11/2 बेच्या पाड्यामध्ये 11 नाही आहेत, मग लहान संख्या बे5 10, 11मधून 10 गेले बाकी राहिली 1, भागाकार किती आलाय 5. मग बघा इथे 5 पूर्णांक भागलंय कशाने 2, मग छेदामध्ये 2 बाकी किती आले 1. म्हणून मग आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय 5.1/2. मग बघा बरं 5.1/2 पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न 90,001 वजा सर्वात मोठी 4 अंकी संख्या बरोबर किती. आता 90,001 आणि याच्यामधून सर्वात मोठी 4 अंकी संख्या, सर्वात मोठी 4 अंकी संख्या कोणती आहे 9,999 वजाबाकी आहे. एकातून 9 जातात का, नाही. आपण काय करतो, हातचा घेतो आहे की नाही. बघा इकडचा एक इथे घेतला 10 झाले, परत इकडे असं या पद्धतीने आपण काय करतो 10. आता डायरेक्ट आपण इथे 9 9 लिहूया आणि इथे 8. आता इथे 1 11 9, 11मधून 9 गेले 2 आली बाकी, 9तून 9 गेले 0, 9तून 9 गेले 0, 9तून 9 गेले 0 आणि इथे किती आलं उत्तर 8. मग आपलं उत्तर किती आलं आहे 80,002. मग बघा बरं 80,002 कुठे आहे, बघा पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा इथे आपल्याला असा प्रश्न दिलाय, सुरेशने 38,500 रुपयांची गाडी व 42,000 रुपयांची रोपे खरेदी केली, तर त्याने एकूण किती रुपयांची खरेदी केली. प्रश्न खूप सोपा आहे, बेरीज तर करायची आहे. पण बघा संख्या कशी दिले, अक्षरामध्ये दिले, मग ती नीट संख्येमध्ये लिहिता आली पाहिजे, तरच आपलं उत्तर बरोबर येणार आहे. बघा 38,000 बघा 38,500 रुपयांची काय घेतले, गाडी घेतले आणि 42,000 रुपयांची रोपे, 42,000 रुपयांची रोपे. आता काय विचारले आपल्याला, त्याने एकूण किती रुपयांची खरेदी केली. मग एकूण खरेदी केली म्हणजेच इथे काय येणार आहे बेरीज. मग बघा शून्यांची बेरीज 0, शून्यांची बेरीज 0, 5 आणि 0 5, 8 आणि 2 10, हातचा आला 1, 4 आणि 3 7, 7 आणि 1 8. मग आपलं उत्तर किती आलं आहे 80,500. मग बघा बरं 80,500 कुठेच नाही आहे, पण मला सांगा हा हजाराचा अर्धा भाग आहे ना,
म्हणजेच 80,500 रुपये. 80,500 म्हणजेच याला आपण 80,500 सुद्धा म्हणतो. मग 80,500 रुपये पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा, मुलांना कितीही मोठ्या अंकांची बेरीज दिली तरी ती बेरीज येते, पण अक्षरामध्ये लिहिताना किंवा असं आता हे कसं उत्तर आलं त्याच्यामध्ये मुलांचं थोडंसं कन्फ्युजन होतं. तसं होऊ नये यासाठी प्रश्न काळजीपूर्वक आणि संख्यासुद्धा काळजीपूर्वक लिहायच्या आहेत. बघा, या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाचे जे प्रश्न होते ते सोडवून घेतलेले आहेत. आशा करते आपणा सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसहित. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.